नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत स्त्रीरोग विषयक बिन टाक्याची नोट्स शस्त्रक्रिया. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत लेप्रोस्कोपिक स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सुयश नवाल. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. डॉक्टर सुयश नवाल हे प्रतितयश लेप्रोस्कोपिक स्त्रीरोग तज्ञ आहेत. न्यूरोपेलिओलॉजी म्हणजेच ओटीपोटीतील मज्जातंतू निगडीत जुनाट दुखण्यावरील शास्त्र या क्षेत्रातील ते भारतातील प्रशिक्षित तज्ञ आहेत. बिन टाक्याची योनी मार्गातून स्त्रीविषयक शस्त्रक्रिया म्हणजेच नोट्स याचे ते भारतातील प्रथम तज्ञ आहेत. तसंच डॉक्टर सुयश नवाल या त्यांचे नोट्स पद्धतीनं शस्त्रक्रिया करण्याचं आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त भारतातील एकमेव ट्रेनिंग सेंटर आहे. चला तर मग आपण डॉक्टर नवाल यांच्याशी आज या महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करूया. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा स्त्रीरोग विषयक शस्त्रक्रिया आपण जी म्हणतो ही शस्त्रक्रिया केव्हा करावी लागते? सर्वप्रथम मला साम टीव्ही साम परिवाराच्या ह्या आरोग्यविषयक कार्यक्रमामध्ये बोलविण्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. तर स्त्रीरोग विषयक रुग्णांना बरेच त्रास होतात. सर्वात कॉमन जो त्रास आहे, रुग्ण आमच्याकडे जेव्हा येतात, बरोबर, ओटीपोटात दुखणे, परत पांढऱ्या पाणीचा त्रास, लाल पाणी जाणे, पाळीच्या वेळेस खूप रक्तस्राव होणे किंवा पाळी नसताना रक्तस्राव होणे, असे बरेच त्रास असतात ज्यासाठी रुग्ण येतात. आल्यावरती आम्ही तपासणी करतो, डायग्नोसिस पर्यंत पोहोचण्यासाठी इमेजिंग स्टडीज करतो, म्हणजे सोनोग्राफी असेल किंवा MRI असेल. आणि जे फायनल डायग्नोसिस जेव्हा आमच्या समोर येतो तर तेव्हा आम्ही सर्वात अगोदर औषध उपचाराचा प्रयत्न करतो की औषधींनी या आजाराला आपण पूर्णपणे ट्रीट करू शकतो की नाही. औषध उपचार दिल्यावरती जर तरी सुद्धा हे त्रास कमी होत नसतील किंवा जर पहिल्या डायग्नोसिसच्या वेळेसच जर असं वाटत असेल की हे औषधींच्या आवाक्यात नाही आहे, तर अशा वेळेस त्यांना शस्त्रक्रियेचा ऑप्शन दिला जातो. बर, नक्की. सर, आता या शस्त्रक्रिया ज्या आपण सांगता आहात, या शस्त्रक्रियांमध्ये काही पद्धती आहेत का आणि त्या पद्धती कोणकोणत्या? स्त्रीरोग विषयक शस्त्रक्रिया करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत. बर, मला वाटतं की दुसऱ्या कोणत्याच शास्त्रात एवढ्या पद्धती नसतील तेवढ्या स्त्रीरोग शास्त्रात आहे. प्रायमरीली म्हणजे जे पारंपरिक पद्धती आहे त्यांच्याबद्दल आधी बोलूया. बर, ओपन सर्जरी म्हणजे पोटाला चिरा देऊन, पोटाला ओपन करून जेव्हा शस्त्रक्रिया केली जाते त्याला ओपन सर्जरी म्हणतात. ठीक आहे. आणि अजून एक पारंपरिक पद्धत आहे जी ऍक्च्युली सर्वात जुनी आहे स्त्रीरोग विषयामध्ये, ती म्हणजे नैसर्गिक मार्गाचा उपयोग करून शस्त्रक्रिया करण्याची. मग त्यानंतर जेव्हा टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट झाली आणि वेगवेगळे कॅमेराज मध्ये, इमेजिंग सिस्टम मध्ये डेव्हलपमेंट झाली, तेव्हा लॅप्रोस्कोपिक सर्जरी ही आली. आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी आता सर्वात प्रचलित ही शस्त्रक्रिया पद्धती आहे. पण लॅप्रोस्कोपिक सर्जरी ही जी आहे ही पोटाद्वारे केली जाते. म्हणजे पोटाद्वारे लहान लहान छिद्र करून, ज्याला की होल असं आपण म्हणतो, म्हणून याला की होल, पॉप्युलर वर्ड आहे की होल सर्जरी. तर अशा पद्धतीने दुर्बिणीद्वारे ही लॅप्रोस्कोपिक सर्जरी पोटाद्वारे केली जाते. आता नोट्स म्हणजे व्ही नोट्स आम्ही ज्याला म्हणतो, ट्रान्सव्हजायनल नॅचरल ऑरिफिस ट्रान्सल्युमिनल एंडोस्कोपिक सर्जरी, म्हणजे नैसर्गिक मार्गाचा उपयोग करून आता दुर्बीण शस्त्रक्रिया केली जाते. म्हणजे हीच दुर्बीण जी पोटाद्वारे वापरली जायची ती आता नैसर्गिक मार्गातून केली जाते आणि त्याला नोट्स पद्धती असे म्हणतात. जर आता नोट्स बद्दल आपण सांगता आहात, नोट्स बद्दल त्याच विषयी मला थोडंसं विचारायचं होतं की नोट्स ही जी शस्त्रक्रिया आहे ही शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय, आणि कन्व्हेन्शनल लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि नोट्स याच्यामध्ये काही फरक आहे का? तर याबद्दल आता थोडं डिटेलमध्ये बोलूया. तर जसं मी सांगितलं तुम्हाला, नोट्सचा जो फुल फॉर्म आहे म्हणजे नॅचरल ऑरिफिस ट्रान्सल्युमिनल एंडोस्कोपिक सर्जरी. नॅचरल ऑरिफिस म्हणजे नैसर्गिक मार्ग, म्हणजे नैसर्गिक मार्गाचा उपयोग करून, ट्रान्सल्युमिनल म्हणजे या मार्गातून, एंडोस्कोपिक सर्जरी म्हणजे दुर्बीण शस्त्रक्रिया जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला नोट्स असं म्हणतात. ठीक आहे. तर नैसर्गिक मार्गातून शस्त्रक्रिया करणे ही एक पारंपरिक पद्धत होती, पण तेव्हा दुर्बीण वापरली जायची नाही.
आणि आता दुर्बिणीचा उपयोग करून ही शस्त्रक्रिया केली जाते, म्हणून त्याला नोट्स असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये आणि जी नॉर्मल कन्व्हेन्शनल जी लॅप्रोस्कोपिक सर्जरी आहे याच्यामध्ये काही बेसिक डिफरन्सेस आहे. लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये दुर्बीण पोटाद्वारे शरीरामध्ये प्रवेश घेते आणि म्हणून वेगवेगळे छिद्र केले जातात, सूक्ष्म छिद्र केले जातात आणि एका छिद्रातून दुर्बीण जाते, दुसऱ्या छिद्रांमधनं इन्स्ट्रुमेंट जे लॅप्रोस्कोपिक सर्जरीचे असतात त्यांना प्रवेश मिळतो आणि एक इमेज तयार होते मोठ्या स्क्रीनवरती आणि त्या स्क्रीनवरती बघून ऑपरेशन केलं जातं, ते म्हणजे लॅप्रोस्कोपिक सर्जरी. आणि नोट्स मध्ये ही दुर्बीण नैसर्गिक मार्गातून प्रवेश घेते. इन्स्ट्रुमेंट जे आहे, जे अत्याधुनिक इन्स्ट्रुमेंट्स आहे नोट्स पद्धतीचे, ते सुद्धा नैसर्गिक मार्गातूनच प्रवेश घेतात आणि अशा पद्धतीने ही शस्त्रक्रिया केली जाते. आता याच्यातला जो फरक आहे म्हणजे कन्व्हेन्शनल लॅप्रोस्कोपिक आणि नोट्स याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल? तर कन्व्हेन्शनल लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये काय आहे की पोटावरती चिरे देण्यात येतात 3 ते 4 ठिकाणी. बरोबर आहे. आणि ऑपरेशन झाल्यानंतर इथे या छिद्रांच्या ठिकाणी स्कार तयार होणार. बरोबर आहे. तर हा मेन डिफरन्स आहे पेशंटसाठी. आणि नैसर्गिक मार्गातून जेव्हा शस्त्रक्रिया होते तेव्हा पोटावरती एकही चिरा दिला जात नाही, म्हणून टाके येत नाही आणि तिथे स्कार तयार होऊ शकत नाही. बरोबर. आणि बऱ्याचदा काय होतं की हे जे पोर्ट्स असतात, म्हणजे पोर्ट साईट म्हणजे हे जी छिद्रांची आणि ही जी टाक्यांची जागा आहे, इथे कधी कधी कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल ब्लिडिंग होणे, जंतू संसर्ग होणे, इन्फेक्शन होणे किंवा हर्निया होणे. तर हे जे प्रॉब्लेम्स आहे हे आपण पूर्णपणे टाळतो नोट्स शस्त्रक्रिया करतात, कारण त्या ठिकाणी चिराच नसतो. आता सर नक्कीच नोट्स बद्दल आपण जर फायदे सांगायचं म्हटलं, मग ते शारीरिक दृष्ट्या असतील म्हणा किंवा अन्य, तर काय सांगता येतील आपल्याला? बरोबर. आता नोट्सचे फायदे काही पेशंटसाठी आहे क्लिअर कट आणि काही डॉक्टर्ससाठी आहे. तर पहिले आपण बोलूया पेशंटसाठी काय फायदे. तर पेशंट्सला पहिले तर ही ट्रू स्कारलेस सर्जरी झाली. ट्रू स्कारलेस आणि स्कारलेस दुर्बीण शस्त्रक्रिया ही झाली. पोटावरती त्यांना स्कार येत नाही आहे आणि पोटावर चिरा येत नाही म्हणून वेदनाही कमी असते. इव्हन लॅप्रोस्कोपिक सर्जरीपेक्षा वेदना नोट शस्त्रक्रियामध्ये कमी असते आणि म्हणून हॉस्पिटलमध्ये राहण्याची जी कालावधी आहे ती कमी असते. सुट्टी लवकर होते आणि घरी गेल्यावर सुद्धा रुग्ण जे आहे ते आपल्या नेहमीच्या कामांमध्ये लवकर रुजू होऊ शकतात. आमचे बरेच जे पेशंट्स आहेत ते नोट्स सर्जरी नंतर 4थ्या-5व्या दिवशी आपल्या कामाला लागले. तर हा याचा मूळ फायदा आहे पेशंटसाठी. आणि डॉक्टर्ससाठी असं आहे की जे नैसर्गिक मार्गातून आम्ही शस्त्रक्रिया करतो, आता जर आपण कंपॅरिझन केलं लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि नैसर्गिक मार्गातून, तर जे जागतिक पातळीवर ज्या लीडिंग ऑर्गनायझेशन्स आहे, रिसर्च ऑर्गनायझेशन गायनेकोलॉजिकल, तर त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की गर्भपिशवी काढण्याचे जे ऑपरेशन आहे ते जितपत होईल सर्व रुग्णांमध्ये नैसर्गिक मार्गातून काढले गेले पाहिजे, कारण त्याचे क्लिअर कट फायदे आहे पेशंट्सला. तर आता डॉक्टर्सला नोट्समुळे नैसर्गिक मार्गाचा उपयोग करून अवघड ऑपरेशन सुद्धा करणे शक्य झाले आहे, कारण याच्यात आता दुर्बिणीच्या ऑपरेशनचे सर्व फायदे यात आले आहे. म्हणजे ऑपरेशन करायला जास्त जागा मिळणे, कारण पोटामध्ये गॅस भरून हे ऑपरेशन केलं जातं, म्हणून जागा जास्त निर्माण होते. म्हणून गर्भपिशवी मोठी जरी असली आणि चिटकलेली जरी असली इतर अवयवांना, बरोबर आहे, तरी सुद्धा ती काढता येते कम्प्लिटली आपल्या लॅप्रोस्कोपिक आणि एंडोस्कोपिक विजन मध्ये. आणि जे इतर फायदे आहे दुर्बीण शस्त्रक्रियाचे म्हणजे कमी रक्तस्राव, कमी इन्फेक्शनचे चान्सेस आणि ऑपरेशन नंतर ॲढेजन्स कमी होणे. ॲढेजन्स म्हणजे ऑपरेशन नंतर जेव्हा ओटीपोटातील अवयव एकमेकांना चिटकून जातात त्याचा जो प्रमाण आहे तो सुद्धा अजून कमी होतो. तर हे सर्व फायदे डॉक्टर्सला सुद्धा मिळतात. निश्चितपणानं सर, आपण ऑलरेडी नोट्स कशी केली जाते हे सांगितलेलं आहे, पण याच्यामध्ये जर अजून डिटेल्स आपल्याला प्रेक्षकांना सांगायचं म्हटलं, ही शस्त्रक्रिया, कारण शेवटी शस्त्रक्रिया आहे आणि कोणतीही शस्त्रक्रिया जेव्हा म्हटली जाते तेव्हा एक प्रकारची भीती प्रत्येक रुग्णाचे नातेवाईक असतील त्यांच्या मनामध्ये असतेच. मात्र त्याच्यामध्ये जर एक विश्वास आपण म्हणतो की कशा पद्धतीनं केलं जातं हे जर आपण विस्तृतपणाने सांगितलं तर मला असं वाटतं की अनेक लोकांना, आपल्या प्रेक्षकांना ते व्यवस्थित समजू शकेल. बरोबर आहे.
बऱ्याच रुग्णांनी सुद्धा मला हा प्रश्न केला की त्यांना हा विश्वास वाटत नव्हता यावरती की दुर्बिणीद्वारा नैसर्गिक मार्गातून शस्त्रक्रिया होते कशी नेमकी. तर आता इवन स्क्रीनवरती एक ॲनिमेशन दिसेल तुम्हाला, त्यामध्ये तुम्हाला दिसेल की नोट्समध्ये काय केलं जातं की नैसर्गिक मार्ग जे आता स्त्रियांमध्ये योनी मार्ग आहे, तर योनी मार्गावरती एक छोटा चिरा दिला जातो अगदी 3-4 सेंटीमीटरचा, आणि तिथून मग आम्हाला प्रवेश मिळतो. आणि इथून आम्ही नोट स्पोर्ट हा एक ऍडव्हान्स डिव्हाइस आहे की ज्याच्याने आम्हाला नोट शस्त्रक्रिया करणे शक्य होते, हे बसवली जाते. बरोबर आहे. आणि तिथून मग दुर्बिणीला प्रवेश मिळतो, आणि जे नोट्स पद्धतीचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहे, आमचे एंडोस्कोपिक इन्स्ट्रुमेंट्स आहे, यांना सुद्धा प्रवेश मिळतो. बरोबर. आणि जी ठरवलेलं जी सर्जरी आहे, जी शस्त्रक्रिया आहे, ती पूर्णपणे दुर्बिणीद्वारे आणि कम्प्लिटली लॅप्रोस्कोपिक एंडोस्कोपिक विजन मध्ये ही केली जाते. आणि फॉर एक्झाम्पल गर्भपिशवी काढायची असेल तर आपल्याला ॲनिमेशन मध्ये दिसेल ती गर्भपिशवी सेपरेट शरीरापासून, शरीराचे जे अटॅचमेंट्स आहेत त्याच्यापासून सेपरेट केल्यानंतर ती आता ह्या नैसर्गिक मार्गात जी ओपनिंग तयार झाली आहे इथूनच ही बाहेर पडते, आणि मग ह्याला क्लोज केलं जातं. म्हणजे जे पण टाके आहे यातले हे सगळे आतमध्ये आहे, बाहेर काहीच नाहीये. नक्कीच नक्कीच. आणि गर्भपिशवी किती जरी मोठी असली तर ह्याला वेगवेगळ्या काढण्याच्या पद्धती आहे, आणि पोटावर चिरा न देता तरी सुद्धा सगळं हे करता येतं. निश्चितपणाने खूप छान असं मार्गदर्शन, स्त्री विषयक बिन टाक्याची नोट्स शस्त्रक्रिया याविषयी आपण चर्चा करतोय. डॉक्टर सुयश नवाल आपल्याला मार्गदर्शन करतायत. खरं तर तंत्रज्ञान आपण जे म्हणतो, वैद्यकीय जे सायन्स आहे, हे सायन्स खूप पुढे गेलं आहे, खूप प्रगती झाली आणि आता अगदी क्रिटिकल आपण ज्या म्हणतो शस्त्रक्रिया, तशाच पद्धतीची शस्त्रक्रिया म्हणता येईल. त्या क्रिटिकल शस्त्रक्रिया अगदी सहज सोप्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे घाबरण्याचं कारण नसतं. गरज असते ती पुढे येण्याची, आणि त्याकरता डॉक्टर सुयश नवाल आणि त्यांची सगळी टीम हे काम सातत्यानं करते. आता टीव्ही स्क्रीनवरती डॉक्टर सुयश नवाल यांच्या हॉस्पिटलचे आणि बाकीचे नंबर सुरू आहेत. या नंबर्सवरती तुम्ही कधीही त्यांना संपर्क करू शकता, मार्गदर्शन घेऊ शकता, आणि निश्चितपणानं अशा पद्धतीचे जे उपाय आहेत हे उपाय देखील तुम्ही करून घेऊ शकता. तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. स्त्रीरोग विषयक बिन टाक्याची नोट्स शस्त्रक्रिया याविषयी आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर सुयश नवाल आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, आत्ता ब्रेकवर जाण्याआधी आपण गर्भपिशवी कशा पद्धतीनं काढली जाते किंवा कशी उपयोगी ठरते ही शस्त्रक्रिया या सगळ्या गोष्टींमध्ये आपण सांगितलं. मात्र याच्या व्यतिरिक्त अजून ज्या काही अशा पद्धतीच्या क्रिटिकल शस्त्रक्रिया आहेत त्या बाबतीमध्ये आपण नोट्स शस्त्रक्रिया वापरू शकतो का, आणि मग अशा कोणत्या कोणत्या शस्त्रक्रिया आपण करू शकतो? राईट. तर स्त्रीरोग विषयक ऑलमोस्ट 90% शस्त्रक्रिया आपण नोट्स पद्धतीने करू शकतो आजच्या तारखेत. गर्भपिशवी काढणे हे ऑपरेशन तुम्ही सांगितलं ऑलरेडी. हो. त्याचबरोबर स्त्रीरोग विषयक अंडाशयाचे ऑपरेशन करणे, म्हणजे अंडाशयातील गाठ असेल तर ती काढणे, किंवा अंडाशय काढणे, गर्भनळ्या काढणे, गर्भनळ्यांमधील गाठ काढणे. कधी कधी गर्भनळ्या आणि अंडाशयाच्या बाजूला ओटीपोटात गाठ होते, ती सुद्धा या पद्धतीने काढता येऊ शकते. कधी कधी चुकीच्या ठिकाणी गर्भ राहतो, म्हणजे गर्भनळ्यांमध्ये गर्भ राहतो, गर्भपिशवीमध्ये न राहता, तर हा गर्भ सुद्धा या पद्धतीने काढता येतो. आणि हे सर्व ऑपरेशन्स नोट्स पद्धत म्हणजे पोटावर एकही चिरा न देता करता येऊ शकतात. आणि हे आम्ही करतोय म्हणजे ऑलमोस्ट मागच्या 2 वर्षांमध्ये, जेव्हापासून 23 मार्च 2019 मध्ये आम्ही याची सुरुवात केली, आतापर्यंत 200 शस्त्रक्रिया आम्ही नोट्स पद्धतीने काढल्या आहेत, आणि हे सर्व प्रकारचे ऑपरेशन्स आम्ही केले आहेत. कधी कधी काही महिलांमध्ये जे मायांग आहे ते बाहेर यायला सुरुवात होते त्याची, आणि हे रिपेअर करण्याचे ऑपरेशन सुद्धा नोट्स पद्धतीने केले जाते. पण सर, आता या शस्त्रक्रियेबद्दल तुम्ही सांगितलं, पण भारतात अशा पद्धतीची शस्त्रक्रिया करण्याची जी सुविधा आहे, ही सुविधा कुठे कुठे उपलब्ध आहे आत्ताच्या या घडीला? बरोबर. आत्ताच्या या घडीला म्हणजे आम्ही पहिलं जे भारतातलं डेडिकेटेड नोट्स गायनेकोलॉजी सेंटर आहे, याची सुरुवात आम्ही 2019 मध्ये केली, जसं मी सांगितलं. आणि तेव्हापासून आम्ही सातत्याने ही करतोय, आणि बऱ्याच रुग्णांना त्याचा फायदा झालेला आहे. आता माझी ही इच्छा आहे की ही जी शस्त्रक्रिया पद्धती आहे, नोट्स पद्धती आहे, ही सर्व दूर भारतामध्ये पोहोचली पाहिजे. म्हणून आम्ही यासाठी प्रशिक्षण सुरू केलं आहे स्त्रीरोग तज्ञांसाठी.
इतर गायनेकॉलॉजिस्टसाठी. आणि मागच्या वर्षी नोव्हेंबर 2020 पासून आम्ही हे प्रशिक्षण सुरू केलं आहे आणि आता यासाठी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय स्त्रीरोग तज्ज्ञांचा आणि ते येऊन इथे प्रशिक्षण घेऊन आपापल्या शहरांमध्ये जाऊन सुरू करतील आणि बऱ्याच ठिकाणी ही शस्त्रक्रिया अवेलेबल होईल अशी माझी अपेक्षा आहे. सध्या जळगावात लाईफस्कोप नोट सेंटर, नवाल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे ही सुविधा उपलब्ध आहे. खरं तर जळगावच्या नागरिकांसाठी आणि जळगावच्या इतर परिसरामध्ये ही खूप अभिमानाची गोष्ट मानली जाते. खरं तर महाराष्ट्राचं नावलौकिक आपण वाढवण्याचं काम केलेलं आहे. मात्र आता याच्या पुढच्या काळामध्ये नवाल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे त्यांचे अजून काही वेगळे प्लॅनिंग्ज आहेत का? आणि अशा पद्धतीची ही आधुनिक तंत्रज्ञान जे आहे हे आधुनिक तंत्रज्ञान त्या ठिकाणी उपलब्ध यावं याकरता अजून काही वेगळ्या गोष्टी तुम्ही करताय का? तर स्त्रीरोग विषयामध्ये जे पण नवीन ॲडव्हान्समेंट्स आहे, टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स आहे, नवीन पद्धती आहे, यासाठी आम्ही नेहमीच आवर्जून त्यांना आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता सुद्धा आमचे काही नवीन उपक्रम सुरू आहे, काही नवीन ट्रीटमेंट्सवरती आम्ही काम करतोय. आजच्या तारखेत मी एवढंच सांगू शकतो की फायब्रॉइड म्हणजे जी एक गर्भपिशवीमधले होणारी एक जी खूप कॉमन गाठ आहे, गर्भपिशवीत होणारी जी गाठ आहे, फायब्रॉइड असं त्याला म्हणतात, ही इतकी कॉमन आहे की म्हणजे असं समजा दर 4 महिलांमध्ये एका महिलेला फायब्रॉइड होण्याची शक्यता असते. तर ह्या फायब्रॉइडच्या गाठीसाठी आजच्या तारखेत जे डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट त्याची आहे, म्हणजे परमनंट 100% ट्रीटमेंट जी आहे ती शस्त्रक्रिया आहे, म्हणजे फायब्रॉइड काढणे किंवा गर्भपिशवी काढणे. तर आता ह्याच्यावरती एका नवीन ट्रीटमेंटवरती आम्ही काम करीत आहोत की ज्याच्यामध्ये ऑपरेशन न करता याचा परमनंट सोल्युशन कसा निघेल आणि ह्या ट्रीटमेंट आम्ही लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करू. नक्की. सर, आत्ता ज्या पद्धतीनं आपण या सगळ्याचे डिटेल सांगता आहात, महाराष्ट्रातून आपल्याला संपर्क होईल, कदाचित महाराष्ट्राच्या बाहेरहून सुद्धा. पण आत्ताची जी काही सगळी कोरोना आणि कोरोना पॅन्डेमिकची स्थिती आहे, या काळामध्ये कशा पद्धतीनं लोकांनी तुमच्यापर्यंत पोहोचायला हवं, अप्रोच व्हायला हवा आणि त्यांचं जे काही मार्गदर्शन असेल किंवा काय, त्यांना जर ते हवं असेल तर ते कशा पद्धतीनं मिळू शकतं, त्यासाठी काही वेगळ्या सुविधा उपलब्ध आहे का? त्याबद्दल काय सांगता येईल? कॉन्टॅक्ट नंबर तर आहेच आणि इथे जे लोक पोहोचू शकतात त्यांना आम्ही नक्कीच गाईड करू. बरोबर. आणि अगदी सर्व काळजी घेऊन आम्ही ट्रीटमेंट देतो आहोत कोरोना पॅन्डेमिक असताना सुद्धा. आणि जे लोक पोहोचू शकत नाही आहे त्यांच्यासाठी आम्ही टेलिकन्सल्टेशन सुरू केलं आहे. तर डॉक्टर नवाल्स ई क्लिनिक म्हणून हा अँड्रॉइड डिव्हाइस वरती हा ऍप अवेलेबल आहे. तर याच्यावरती हा डाउनलोड करून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकतात आणि त्याच्यावरती आम्ही टेलिकन्सल्टेशन हे करू शकतो आणि तुम्हाला त्यामध्ये मदत करता येऊ शकते. सर, आपण एक वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा या सगळ्या संदर्भात केलेला आहे आणि त्या संदर्भात आम्ही वाचले सुद्धा. मात्र आपल्या प्रेक्षकांना आपल्याला रेकॉर्ड बद्दल काय सांगता येईल, कशा पद्धतीने हा रेकॉर्ड केला आणि ही संकल्पना मुळात काय होती? बेसिकली असं आहे की नैसर्गिक मार्गातून शस्त्रक्रिया करणे ही पारंपरिक शस्त्रक्रिया आहे, ही जुनी शस्त्रक्रिया आहे. आणि पण ह्या शस्त्रक्रियेचे काही लिमिटेशन्स होते. जेव्हा गर्भपिशवीचं साईज खूप जास्त होऊन जातं फायब्रॉइड सारख्या गाठींमुळे, तेव्हा ही शस्त्रक्रिया खूप अवघड होते आणि म्हणून लॅप्रोस्कोपिक सर्जरी किंवा ॲब्डॉमिनल ओपन सर्जरी ही केली जाते. तर आता नोट्स शस्त्रक्रियेमुळे दुर्बिणीद्वारे आम्ही नैसर्गिक मार्गातून शस्त्रक्रिया करू शकतो. म्हणून गर्भपिशवीचं साईज किती जरी जास्त असेल तरी ही शस्त्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिक मार्गातून शक्य आहे. आणि अशीच आम्ही शस्त्रक्रिया बऱ्याच जणांची केली. तर 1 किलोपेक्षा जास्त वजन असणारी गर्भपिशवी आम्ही बऱ्याचदा काढली आहे अशा पद्धतीने. तर ह्यात सर्वात मोठी जेव्हा गर्भपिशवी आम्ही काढली म्हणजे 2.5 किलो ते वजन भरलं होतं गर्भपिशवी काढल्यानंतर. तर पूर्णपणे नैसर्गिक मार्गातून ही आणि नोट्स पद्धतीने ही काढली होती आणि पोटावर एकही चिरा आला नव्हता. तर हा ही सर्वात मोठी ही शस्त्रक्रिया झाली होती नोट्स पद्धतीने आणि याचीच नोंद वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया यांनी घेतली होती आणि त्याबद्दल त्यांनी आम्हाला ते अवॉर्ड दिलं होतं. नक्की. सर, स्त्रियांसाठी म्हणून हा खास प्रश्न विचारतो. अनेक वेळेला असं होतं की अशा पद्धतीच्या शस्त्रक्रिया करताना स्त्रिया संकोचतात, पुढे येत नाहीत किंवा त्या बोलत नाहीत या संदर्भामध्ये होणारा त्रास असेल म्हणा किंवा शस्त्रक्रियांना घाबरतात. तर अशा पद्धतीच्या शस्त्रक्रियांबद्दल अवेअरनेससाठी म्हणून तुम्ही जे स्त्री प्रेक्षक आज आपल्याला पाहत आहेत विशेष करून, त्यांना तुम्ही काय सांगाल?
नाही, माझ्या मते शस्त्रक्रिया ही कोणालाही नको असते. हं, आज जर कोणी मला जर सांगितलं की तुमची अशी शस्त्रक्रिया करायची आहे, तर मलाही ती चिंता वाटेल. नक्कीच. बरोबर आहे. तर कोणतेही डॉक्टर्स किंवा स्त्रीरोग तज्ञ हं, आम्ही ॲज अ फर्स्ट लाईन ट्रीटमेंट औषध उपचाराचा प्रयत्न करतो बरोबर. आणि कशा पद्धतीने शस्त्रक्रिया टाळता येईल हं, हा प्रयत्न असतो. पण कधी-कधी आजार अशा परिस्थितीत पोहोचतात किंवा एवढे ॲडव्हान्स झालेले असतात, हं, की औषध उपचाराच्या त्या आवाक्यात नसतात किंवा उपचारांचा पूर्णपणे फायदा होत नाही. हं, हं, आणि हं. म्हणून अशा वेळेस आपण जर शस्त्रक्रियाचा विचार केला तर त्यात काही चुकीचं नाहीये. आणि बरोबर. जेव्हा आजच्या काळात एवढी टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट झाली आहे, तंत्रज्ञान आणि सायन्स इथपर्यंत पोहोचलेलं बाजूला ठेवून अ, थोडा धाडस दाखवावं लागेल. सर, आपण कार्यक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत. जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? मी एवढंच सांगू इच्छितो, की जेव्हा शस्त्रक्रिया करण्याची पाळी आपल्यावरती येते, तेव्हा हं, कोणकोणत्या प्रकारच्या शस्त्रक्रिया हे अवेलेबल आहेत हं, आणि काय-काय ॲडव्हान्समेंट झालेले आहे, ही माहिती पूर्णपणे आपल्याला मिळाली पाहिजे हं, हं, आणि हं, ह्याबद्दल आपण व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. आपल्या डॉक्टरांकडून समजून घेतलं पाहिजे आणि सर्व जे आपल्या मनात जी भीती आहे, हं, ती काढली पाहिजे आणि सर्व ऑप्शन्स फॉर एक्झाम्पल लॅप्रोस्कोपिक सर्जरी आहे किंवा वजायनल सर्जरी आहे, हं, हं, ॲब्डॉमिनल हं, सर्जरी आहे, हं. नोट्स ऑपरेशन आहे. असं नाही आहे की नोट्स ऑपरेशनच आपण करावं किंवा लॅप्रोस्कोपिक ऑपरेशनच करावं. हं. पण आपल्यासाठी कोणता ऑपरेशन हा बरोबर आहे हे व्यवस्थित समजून तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. बरोबर, बरोबर. नक्कीच. खूप छान असं मार्गदर्शन सरांनी या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना केलं आहे. स्त्रीविषयक बिनटाक्याची नोट्स नावाची ही जी शस्त्रक्रिया आहे ती खरंच एक वरदान आपल्याला या ठिकाणी निश्चितपणानं म्हणता येऊ शकतं. त्यामुळे डॉक्टर सुयश नवाल आणि त्यांची जी सगळी टीम आहे त्यांना तुम्ही अप्रोच करू शकता, तिथून मार्गदर्शन घेऊ शकता आणि निश्चितपणानं आवश्यक असल्यानंतर ही शस्त्रक्रिया देखील तुम्ही करून घेऊ शकता. त्यामुळे आत्ता जे टीव्ही स्क्रीनवरती सरांचे नंबर सुरू आहेत, हे नंबर्स तुम्ही लिहून घ्या आणि तुम्ही निश्चितपणानं कधीही त्यांना संपर्क करू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. थँक यू. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.